वेलकम बॅक. दुपारचे 3:30 वाजलेत आणि एक होममेकर म्हणून माझा दिवस अजून संपलेला नाही. ॲज अ होममेकर घरातली कामं कधीच संपत नाहीत, पण हळूहळू मला एक गोष्ट समजली. घर सांभाळणं म्हणजे फक्त कामं पूर्ण करणं नसतं, तर त्यात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपला हॅपीनेस शोधावा लागतो. रोज स्वतःला मोटिवेट करावं लागतं, कारण आपण थांबलो तर घरही थांबतं. म्हणून थोडं स्वतःसाठी आणि आपल्या लोकांसाठी मोटिवेटेड राहायचं. दुपारी थोडा आराम केल्यानंतर बेड छान क्लीन करून घेतला. त्यानंतर बेड साईडचा जो टेबल आहे त्यावरतीही खूप डस्ट जमा झालेली, तर ती मी आता छान व्हॅक्यूम क्लीनरने क्लीन करून घेते. ॲक्च्युली मला आज काहीच करावंसं वाटत नव्हतं. कधी कधी कारण नसतानाही खूप थकल्यासारखं वाटतं ना. काही दिवस असे असतात ना जेव्हा खूप काही करण्याची इच्छा नसते, पण तरीही घरातली कामं आपली वाट बघत असतात. मग अशा वेळी स्वतःला हळूहळू समजावत, थोडं मनाला तयार करत दिवस पुढे न्यायचा प्रयत्न करते. आत्ता एवढी गरमी आहे की दुपारच्या वेळेला काहीच करण्याची इच्छा होत नाही. मी ब्लिंकिटवरून किचनसाठी काही वस्तू ऑर्डर केल्या होत्या. सो ती ऑर्डर रिसीव्ह झाल्यानंतर ते सामान आता मी छान किचनमध्ये लावून घेते. मी ब्लिंकिटवरूनच कोल्ड कॉफी ऑर्डर केलेली. आत्ता एवढं गरम होतंय ना की गरम चहा किंवा कॉफी प्यायची अजिबात इच्छा होत नाही. टू बी ऑनेस्ट मला ही कोल्ड कॉफी बिलकुल नव्हती आवडली. यापेक्षा खूप छान कोल्ड कॉफी मी घरीच बनवते, पण आज खूप कंटाळा आलेला. आता सानवीला समर ब्रेक चालू आहे, त्यामुळे नेहमीसारखी घाई गडबड नाहीये. सकाळी टिफिनची तयारी, वेळेची धावपळ हे सगळं काही थोड्या दिवसांसाठी थांबलंय. म्हणून आजकाल संध्याकाळच्या वेळेला खूप निवांत आणि शांत वाटतंय. कधी कधी असे छोटे छोटे ब्रेक्स खूप इम्पॉर्टंट वाटतात ना. रोज तीच धावपळ, तेच रुटीन आणि रोजची तीच कामं करताना आपण स्वतःलाच कुठेतरी विसरून जातो. त्यामुळे ॲज अ होम मेकर कधी कधी असा मी टाइम स्पेंड करायलाही खूप छान वाटतं. होम मेकर म्हणून आपल्यालाही थोडी हिलिंगची गरज असतेच. बाल्कनीमध्ये बसून थोडा टाइम स्पेंड केल्यानंतर परत मी आली आहे किचनमध्ये. टू बी ऑनेस्ट मी ब्लिंकिटवरून भरपूर वेळा ग्रॉसरीज ऑर्डर करते. खरं सांगायचं तर किचनमधल्या किंवा घरात छोट्या छोट्या लागणाऱ्या वस्तूंसाठी प्रत्येक वेळा बाहेर जाणं शक्य होत नाही. अशा वेळी 10 मिनिट्स डिलिव्हरी ॲप खूप वेळ आणि मेहनतही वाचवतात.
मी नेहमी मार्केटमधून जेव्हा कांदा आणते तेव्हा त्यावरचे जे जास्तीचे सुकलेले साल असतात ते आधी काढून ठेवते. त्यामुळे कांदे स्टोअर करायलाही नीट वाटतात, म्हणजे त्याचा जो पालापाचोळा असतो तो कमी पडतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाक करते वेळेस थोडा कचराही कमी होतो. लास्ट वीकला मी माझ्या छोट्या बहिणीकडे बेंगलोरला गेले होते. तर मी नेहमी कुठेही गावाला जाते वेळेस फ्रीज पूर्ण रिकामं करून जाते. त्यामुळे मला फ्रीज पूर्ण रिस्टॉक करावं लागतंय रिटर्न आल्यानंतर. मी नेहमी एक गोष्ट नक्की करते, जेव्हा आपण बाहेर गावी जाणार असतो तेव्हा आधी फ्रीज शक्य तितका रिकामा करण्याचा प्रयत्न करते. कारण रिटर्न आल्यानंतर खराब झालेल्या भाज्या किंवा फ्रुट्स पाहायला मला बिलकुल आवडत नाही. त्यामुळे भाज्या किंवा फ्रुट्स वाया तर नाहीच जात, पण परत आल्यानंतर सगळं फ्रेश आणून फ्रीज पुन्हा रिस्टॉक करायला खूप छान वाटतं. इथे मी एक छोटासा चॉकलेट केक अनबॉक्स करतेय, कारण माझ्या मुलीला चॉकलेट केक खूप आवडतो आणि ती मला घरी बनवायला सांगत होती. पण खरं सांगायचं तर प्रत्येक वेळी घरी सगळंच बनवणं शक्य होतंच असं नाही. स्पेशली या गरमीमुळे किचनमध्ये बिलकुल काम करण्याची इच्छा होत नाहीये. म्हणून कधी कधी स्वतःला थोडा ब्रेक द्यायला हरकत नसते आणि अशा वेळी ऑर्डर करणं हाच एक इझी वे वाटतो. केक कट करून बाजूला ठेवून दिला आणि आता किचनमधलं माझं एक खूप इम्पॉर्टंट काम करतेय. तर इथे मी आलं लसूणची पेस्ट तयार करण्यासाठी आलं छान कट करून घेतेय. मी ही पेस्ट नेहमी आधीच फ्रीजरमध्ये बनवून ठेवते, कारण रोज रोज तीच तयारी करायला खूप वेळ जातो. आणि ही आलं लसूणची पेस्ट फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवली की स्वयंपाक करायलाही खूप इझी जातं. घरातली अशी छोटी छोटी प्रेप्स खरंच रोजचं काम खूप इझी करतात. मी नेहमी आलं लसूणची पेस्ट बनवते वेळेस आलं थोडंसं रफली चॉप करून घेते, कारण आलं थोडंसं हार्ड असतं ना, त्यामुळे मोठे तुकडे टाकले की मिक्सरवरही थोडा जास्त ताण येतो. म्हणून आधी आलं थोडंसं कट करून घेतलं की ग्राइंड करायलाही खूप इझी जातं आणि कामही पटकन होतं. असे छोटे छोटे किचन हॅक्स रोज खूप उपयोगी पडतात. मी नेहमी माझ्या किचनमध्ये मील प्रेप करून ठेवते, कारण रोजची कामं थोडी इझी होतात. माझ्यासाठी मील प्रेप इज अ लाईफ सेवर. आता माझ्या रोजच्या छोट्याशा रिच्युअलची वेळ. मी रोज संध्याकाळी बाल्कनीमध्ये आणि देवासमोर धूप लावते. मला असं वाटतं की अशा रोजच्या छोट्या छोट्या सवयी मनाला खूप शांतता देतात. दिवसभर कितीही घाई गडबड असली तरी असे काही क्षण स्वतःसाठी काढायलाच हवेत. तुम्हीही हे नक्की करून बघा, मनाला एक वेगळी शांतता मिळते.
सानवीला सुट्ट्या चालू आहेत, त्यामुळे तिचे असे काहीतरी पराक्रम चालूच असतात. ही फुल टाइम ऍक्टिव्ह असते. तिची एनर्जी पाहिली की मला कधी कधी वाटतं हिला सुट्ट्या चालू आहेत की मला. दिवसभर तिचे नेव्हर एंडिंग क्वेश्चन्स सुरू असतात आणि त्यात ती माझ्या मागे मागे फुल टाइम फिरत असते. मला कधी कधी वाटतं की मी मदर कमी आणि पर्सनल असिस्टंट जास्त झाले. आज आम्ही डिनरसाठी बाहेर जाणार होतो, त्यामुळे जेवण बनवण्याचं टेन्शन नव्हतं. मग नेटफ्लिक्सला मी एक सिरीज बघतेय, ती बघितली थोडा वेळ. माझी एक खूप वाईट सवय आहे. एकदा का मी कुठली सिरीज सुरू केली ना, तर ती लवकरात लवकर मला संपवण्याची घाई असते. एक एपिसोड बघू म्हणते आणि मग मन म्हणतं चल अजून फक्त एक बघू, पण फक्त शेवटचा. आणि तो शेवटचा एपिसोड कधीच संपत नाही. आणि एक फन फॅक्ट सांगते, घरी नेटफ्लिक्सवर सिरीज बघूनही माझं मन भरलं नव्हतं. म्हणजे सिरीज बघितली तरी वाटलं अजून स्क्रीन टाइम थोडा कमी पडतोय बहुतेक. आणि मग आम्ही गेलो थिएटरला अजून एक मूवी बघायला आणि त्यानंतर डिनरही करून आलो. आजचा दिवस पाहिला तर वाटतंय आज एंटरटेनमेंट कोटा पूर्णच नाही तर ओव्हर अचीव झाला आहे. आणि बस अशा छोट्या छोट्या क्षणांमध्ये आजचा दिवस इथेच संपवते. आय होप तुम्हालाही माझ्यासोबत हा दिवस एन्जॉय करायला आवडला असेल. चला तर मग परत एकदा भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये, नवीन गप्पा आणि नवीन मुवमेंट सोबत. तोपर्यंत स्टे इन्स्पायर्ड, स्टे कनेक्टेड अँड स्टे विथ शिल्पा. बाय.